नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण सरळ व्याज व चक्रवाढ व्याज ह्या संकल्पना पाहणार आहोत. तर सरळ व्याज म्हणजे काय? प्रतिवर्षी व्याजाची फेड केली असता मुदतीच्या शेवटी तयार होणाऱ्या एकूण व्याजास काय म्हणतात? सरळ व्याज असे म्हणतात. फेड करण्यासाठी मुदतीच्या शेवटी तयार होणाऱ्या एकूण व्याजास काय म्हणतात? सरळ व्याज. आता सरळ व्याजाचं सूत्र काय आहे? आय इज इक्वल टू PNR अपॉन 100. म्हणजेच काय? आय म्हणजे काय? सरळ व्याज, इंटरेस्ट. आणि पी म्हणजे काय? मुदत दर कालावधी, मुद्दल दर कालावधी भागिले 100. मुद्दल दर कालावधी भागिले 100. आता मुद्दल म्हणजे काय? तर आपल्या अडचणीस्तव आपण दुसऱ्याकडून घेतलेल्या रकमेस मुद्दल असे म्हणतात. आणि मुदत म्हणजे काय? यन. मुद्दल ज्या कालावधीत घेतली जाते त्या कालावधीला काय म्हणतात? मुदत असे म्हणतात. व्याजाचा दर आर म्हणजे काय? तर 100 रुपये 1 वर्षासाठी आकारल्या जाणाऱ्या रकमेस काय म्हणतात? व्याजाचा दर असे म्हणतात. 100 रुपयेवर 1 वर्षासाठी आकारल्या जाणाऱ्या रकमेस व्याजाचा दर म्हणतात. आता रास म्हणजे काय? तर मुदतीच्या शेवटी व्याजासह होणाऱ्या रकमेस रास म्हणतात. मुदतीच्या शेवटी व्याजासह होणाऱ्या रकमेस काय म्हणतात? रास म्हणतात. आता रासचं सूत्र काय आहे? ए इज इक्वल टू मुद्दल पी प्लस सरळ व्याज आय. रास काढा म्हणून पण प्रश्न विचारला जातो. मुद्दल पी प्लस सरळ व्याज आय. मुद्दल इज इक्वल टू रास मायनस व्याज, म्हणजे रास वजा व्याज. हे मुद्दलचं सूत्र झालं. कारण मुद्दल बरोबर काढायचं आहे तेव्हा रास इथं आहे आहे आणि हे प्लसचं काय होणार आहे? इकडं आलं मायनस झालं. आता व्याज बरोबर सूत्र काढायचं त्यावेळेला व्याज इकडे येणार आणि मुद्दल हे वजा होणार. रास वजा मुद्दल अशा पद्धतीने हे सूत्र झालं. ही IMP सूत्र आहेत ती आपल्याला सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज सोडवण्यासाठी लागणार आहेत. आता दाम दुप्पट म्हणजे काय? तर दाम दुप्पट म्हणजे मुद्दला इतके व्याज होणे आणि दाम तिप्पट म्हणजे मुद्दलाच्या दुप्पट व्याज होणे. आता ह्या संकल्पना अलीकडेच बँकेने काय केलेल्या आहेत? बंद केलेल्या आहेत. पण आपल्याला प्रश्न विचारला जातो, दाम दुप्पट म्हणजे मुद्दला इतके व्याज होणे आणि दाम तिप्पट म्हणजे मुद्दलाच्या दुप्पट व्याज होणे. चक्रवाढ व्याज, आता ही संकल्पना बघा. जेव्हा काय व्याज आकारणे मुद्दलासह मागील वर्षाच्या व्याजावरील व्याज आकारले जाते यास काय म्हणतात? चक्रवाढ व्याज असे म्हणतात. व्याज आकारणे मुद्दलासह मागील वर्षाच्या व्याजावरील व्याज म्हणजे पहिल्या वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज समान असते. पहिल्या वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज काय असते? समान असते. आता चक्रवाढ व्याज पद्धतीने रास काढण्याचं सूत्र काय आहे बघा? ए इज इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट 1 + R अपॉन 100 ब्रॅकेट रेस टू n.